हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या या नागपंचमीच्या सणांच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. नागपंचमी ही श्रावण महिन्यातील पहिलाच म्हणजे येणारा हा सण आहे. महिलांच्या, मुलींच्या आवडीचा सण. किती सर्व काही छान वाटतं. नवनवीन साड्या घालणे, कपडे घालणे, सजणे धजणे, मेहंदी काढणे, साजशृंगार करणे, गाणी म्हणणे, झोपाळा बांधणे. असं म्हणतात काही ठिकाणी तर अशी प्रथा आहे की या दिवशी एक तरी झोका घ्यावा असं म्हटलं जातं तिथे प्रत्येक ठिकाणी, म्हणून झोपाळा हा बांधला जातो सर्रास. आणि नागपंचमीला शहरी भागात या काही गोष्टी सगळ्या मिळत नाहीत किंवा जरी हव्याशा वाटल्या या गोष्टी तरी जागेच्या अभावी या गोष्टी करता येत नाही. त्यामुळे अनेक जणी घरच्या घरीच नागपूजन वगैरे करतात. साध्या सोप्या पद्धतीने हे नागपूजन केलं जातं. मातीचा नाग बनवून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागांची वंशावळी काढून मग त्यांची पूजा करतात. पण याचा जो नेमका अर्थ आहे तो मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे परवाच्या नागपंचमीला. कारण 7 पिढ्यांमधील कोणताही एक अतृप्त जीव असेल ज्याची मुक्तीच झाली नसेल, तर त्यासाठी तो जीव जर तडफडत असेल, त्यासाठी उपाय मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर तो नक्की तुम्ही बघा आणि नागपंचमीला तो उपाय जरूर करा. आज जो आपण पाहणार आहोत नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि कालसर्पदोषाच्या मुक्तीसाठी तसेच राहू केतूच्या ज्या आपल्या पत्रिकेतील अशुभ परिणामांसाठी काय उपाय करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे आज नागपंचमीच्या दिवशी. तर व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही जरूर ऐका आणि सांगितलेला उपाय तुम्ही जरूर करा. कारण हे जे उपाय आहेत यांचा इफेक्ट आपल्या जीवनावरती कळत नकळतपणे जरूरच दिसून येतो. जरी आपल्या लक्षात नसेल की या उपायामुळे आपल्याला हा फरक पडलाय, पण काही अंशी या सगळ्या उपायांनी आपल्याले बांधलेले जे ग्रह आहेत किंवा जे मार्गातले अडथळे आहेत ते सुटत सुटत जातात आणि आपली मनोवांछित इच्छा पूर्ण होते. चला तर मग बघूया आपला काय असणार आहे आजचा नागपंचमीचा उपाय. पण तत्पूर्वी तुम्ही जर प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण अशाच नवनवीन माहिती आपण इथं चर्चा करत असतो. वेगवेगळे जे उपाय आहेत सणवार व्रतवैकल्याच्या दिवशी करता येणारे, ज्यांचे खास असे परिणाम मिळतात, तर ते मी इथं शेअर करत असते. याशिवाय रोज आपला व्हिडिओ पाहताय, व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. कारण तुमच्या लाईकमुळे मला अशाच नवनवीन माहिती तुमच्यासमोर आणण्यासाठी खूप छान एक उत्साह मिळतो. तर नागपंचमीचा शुभ मुहूर्त मी पहिल्यांदा सांगते तुम्हाला. या दिवशी आपण कधी पूजा करायची आहे, तर तसं तर आपण उदयतिथीनुसार पाहतो. म्हणूनच 9 तारखेला 12:13 म्हणजे साधारणतः 12:15 पासून आपल्याला ही नागाची जी पूजा आहे ती करता येणार आहे. ती आपण करू शकतो 1 वाजेपर्यंत. 12:15 ते 1 पर्यंत हा आपल्याला टायमिंग मिळणार आहे दुपारचा. वारुळाला वगैरे जाऊ शकतो. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी आपल्याला 6:33 आपल्याला हा टायमिंग मिळणार आहे ते 8:20 हा अतिशय उत्तम असा टायमिंग आहे संध्याकाळचा प्रदोषकाळचा. आणि जो मी उपाय सांगितलेला आहे शिवपिंडीवरती जल अर्पण करण्याचा, तो देखील तुम्ही याच प्रदोष काळाच्या टायमिंगमध्ये करायचा आहे. कारण नागपंचमीला यावेळेस खूपच छान संयोग जुळून आलेला आहे. श्रावणातील बरोबर शुक्रवारीच नागपंचमी आली आहे. त्यामुळे आपल्याला नागांच्या पूजेसोबत जिवतीची देखील पूजा करायची आहे. बाजारात जे चित्र मिळतं, आपण जे घ्यायला जातो, नाग नरसोबाचे चित्र जर तुम्ही मागितले तर ते चित्र तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही घेऊन यायचं आहे बाजारातून. जरूर आणून ते लावायचं. जर तुम्ही यापूर्वी लावलं नसेल वगैरे, तर या श्रावण महिन्यात ते जरूर तुम्ही लावा. त्यातील चित्रांची विधिवत पूजा करायची आहे. एकदम साधं सोपं आहे. हे चित्र मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवलेलं आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घेऊन या. साधंसं भिंतीवर लावायचं आहे किंवा मग जाड पुठ्ठ्यावर चिटकून फ्रेमप्रमाणे त्याची पूजा करायची आहे मांडून आपल्याला. एका पाटावरती एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर फोटोला पाण्याचा थोडासा शिडकाव करायचा, पुसून घ्यायचा. त्यानंतर थोडेसे दूध देखील शिंपडायचे आहे नागदेवतांना.
कापसाचे गेज वस्त्र अर्पण करायचे आहे, हळदी-कुंकू लावायचं आहे. यानंतर दुर्वांची आणि आघाड्यांची मिळून एक माळ बनवली तरी चालणार आहे किंवा मग सेपरेट दुर्वांची, आघाड्याची माळ तुम्ही तिथं बनवून लावू शकता. कारण 3 दुर्वांची जोडी व 2 आघाड्यांची जोडी अशा त्या माळ बनवायची पद्धत आहे. तर अशी माळ तुम्ही जरूर दोऱ्याने ओवून घाला. कारण या दिवशी माळ वापरताना किंवा बनवताना सुईचा वगैरे वापर करायचा नाहीये. गाठी मारून तो तुम्हाला धागा माळ बनवायची आहे. सुईचा अजिबात वापर करायचा नाहीये. कारण या दिवशी अशा काही वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगते. त्या वस्तूंचा वापर आपल्याला आज करायचा नाहीये. त्यानंतर तुम्हाला लाह्या, दूध, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही माळ वगैरे हळदी-कुंकू, गेजवस्त्र अर्पण केल्यानंतर आणि तुम्ही कथा वाचायची आहे. कथा त्यामध्ये मिळती तुम्हाला नागपंचमीची कहाणी, ती वाचून मग आरती करायची आहे. आणि जर जवळपास तुमच्या वारूळ जर असेल, तर तुम्ही जरूर वारुळाचं पूजन करा. आणि जर नसेलच, तर हे घरच्या घरी जे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बाजारात देखील मातीचे नाग विकत मिळतात, तर ते नाग आणून त्यांची पूजा करा मनोभावे. कारण कथेत सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी मातीत नांगर फिरवू नये किंवा कुदळ फावडे मारू नये, झाडे-झुडपे कापू नयेत, शिवणकामासारखे कोणतेही काम आज करू नये. विळी, चाकू यांसारख्या धारदार वस्तूंचा देखील आज वापर करू नये. म्हणूनच या सगळ्या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत. कारण पूर्वी कसं मातीत वगैरे जर शेतकरी नांगरत असतील, तर साप किंवा सापाचे पिल्लं किंवा नाग यांची हत्या होत असे. मग यामुळे आपल्याला त्याचं पातक हत्या लागू नये किंवा पाप लागू नये, यासाठी आजच्या दिवशी पूजा केली जाते. यासोबतच आजच्या दिवशी ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे, त्यांनी हा उपाय जरूर करा. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. कालसर्पदोष जर पत्रिकेत आहे तुमच्या किंवा मग राहू, केतू या ग्रहांचा अशुभ परिणाम तुम्हाला मिळत आहे, तर आज अशा सर्वांनी उपवास करायचा आहे. हो, हा उपवास तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. आणि ज्यांना ज्यांना त्रास आहे, त्रासातून मुक्त व्हायची इच्छा आहे, की बाबा नको आपल्याला हे अशुभ परिणाम, चांगले परिणाम मिळावे, त्यांनी उपवास धरून सर्पसुक्ताचे पठण करायचे आहे. किंवा मोबाईलवर लावायचं आणि हात जोडून तिथं देवापुढे बसायचं, ऐकायचं, मनोभावे पूजा करायची आणि हा माझा त्रास तुम्ही दूर करा, असं मनोमन प्रार्थना करत राहायची. याशिवाय चांदीचा नाग-नागिनीचा जोडा खरेदी करायचा आहे. अगदी तुम्हाला छोटासा तारेचा जोडा हा मिळतो, तर तो जोडा तुम्ही खरेदी करून महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीजवळ अर्पण करायचा आहे. तो कसा, तो विधी तुम्हाला मी सांगते. कारण हा खूपच असा पॉवरफुल उपाय आहे कालसर्पदोषासाठी. बरेच जण मोठमोठे ज्योतिषी देखील हा उपाय सांगतात. नाग-नागिनीचा जोडा चांदीचाच हवा आहे आपल्याला, तो विकत घ्यायचा. काही जण वाहत्या पाण्यात प्रवाहित करायला सांगतात. पण खरं म्हटलं तर महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीजवळ ते दान करायचे आहे. याचा खूप चांगला अनुभव अनेक जणांना आलेला आहे. विधिवत पूजा करायची आहे. पाणी वगैरे तिथं अर्पण करायचं त्या दोघांवरती, हळदी-कुंकू लावायचं, पूजा करायची, दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा, आरती ओवाळायची, प्रार्थना करायची आणि मग महादेवाच्या पिंडीजवळ ते दान करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला जे तुमच्या कामामध्ये कालसर्पदोषामुळे अडथळे वगैरे येत आहेत, तर त्यातून तुम्हाला सुटका मिळू लागते. तुमचे जे काय परिणाम आहेत, त्या परिणामांचा चांगला रिझल्ट बघायला मिळतो. अगदी छोटासा तारेचा नाग-नागिनीचा जोडा तुम्ही घ्यायचा आहे. चांदी धातू हा सर्पाशी देखील निगडीत आहे. म्हणूनच ज्यांच्या कुंडलीत कालसर्पासारखा दोष आहे, त्यांनी दरवर्षी नागपंचमीला काही ना काही चांदीची छोटीशी वस्तू खरेदी करायची आहे आणि हा नागनागिनीचा जोडा अर्पण करायचा आहे. जवळपास जर वाहतं पाणी असेल तर तिथे देखील तुम्ही हे अर्पण करू शकता. आजच्या दिवशी लोखंडी भांड्यात किंवा तव्यात, कढईत अन्न बनवलेले खायचे नाहीये. कारण लोखंड हे नागाच्या फण्यासारखे मानले जाते. म्हणून हा उपाय तुम्ही प्रत्येकाने जरूर करावा. ज्यांना ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी आणि नागपंचमी हा सण साजरा जरूर करावा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.